मी छाया प्रकाश भांडुर्गे. मी एक गृहिणी आहे. आज कोविडमुळे जगावर जे संकट ओढवलं त्याबद्दल 2 शब्द तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत म्हणजे गेल्या 200 वर्षापूर्वीच्या गोष्टी फक्त आणि फक्त पुस्तकातील वाटत होत्या. अभ्यासातील धडे वाचले आणि विसरून सुद्धा गेलो. मोठमोठे युद्ध, देशात होणारे भूकंप, मोठमोठे पूर, हे सर्व जसं काही आपल्यापासून लांब घडत आहे. त्सुनामी, महापूर, बॉम्बस्फोट यातील फक्त शेक आपल्यापर्यंत म्हणजे गावोगावी, खेडोपाडी, पेपर, न्यूज, बातम्या इतपतच ऐकवीत होती. जीवन कसं स्थिर सुरळीत व्हायला काही महिनेच लागायचे. कधी कधी भविष्यवाणी कानावर यायची ती म्हणजे पेपरमध्ये, कारण फोन, मोबाईल नव्हते, लोकसंख्या कमी होती. काही कालांतराने हा निसर्ग वर्षानुवर्ष इतका बदलत चालला, कारण कुठे ना कुठे या होणाऱ्या आपत्तीमागे मानव दोषी ठरतो हे विसरून चालणार नाही. जगाला सुखसोयी इतक्या मिळत गेल्या की मानव स्वतःला स्वयंभू समजायला लागला. निसर्ग नियमाप्रमाणे तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला दुपटीने मिळेल, बस तसेच घडत गेले. मोठमोठे प्रकल्प मानवाने स्वतःसाठी केले. नद्या वळवल्या, वाटेल तसा उपयोग केला. निसर्ग, पहाडी, वृक्ष बिनधास्त तोडून स्वतःच्या सुखासाठी त्याचा वापर केला. पहाड कोरले गेले, रस्ते बनवले गेले आणि एखाद्या आईने जन्म दिलेल्या मुलास सर्व सुखसोयी प्राप्त होण्यासाठी जो त्याग केला, परंतु या उन्हाळ वाया गेलेल्या बालकाप्रमाणे मानव सैरावैरा झाला. निसर्गाला न जुमानता वागू लागला. इथे सहनशक्ती संपून निराश झालेली आई हा निसर्ग खवळला. काही रूपात त्याने मानवाला चेतावणी सुद्धा दिली. ढगफुटी काय झाली, केदारनाथ प्रलय झाला, जेथे असंख्य लोक कोणी पाण्या वाचून तर कोणी पाण्यात बुडून मेले. या तांडवाचा अग्नी इतका भयावह होता की धरणी कापू लागली. लोक घाबरू लागले. परंतु विज्ञानामुळे सर्व विस्कळीत झालेले जीवन पुन्हा धाऱ्यावर येऊ लागले. जर एखादा रोग माणसाला झाला, त्यावर उपाय डॉक्टरने करून काही अंशी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मुळासकट हा रोग जाणे शक्य नाही, कारण निसर्गाला लागलेली ही पोखर थांबत नाही. सुखसोयी, मोबाईल, इंटरनेट यामुळे होणारे प्रदूषण, हिंसा वाढत चालल्या. एकेकाळी उदाहरण मुंबई या ठिकाणी रस्त्यावर चालणारी एखादी 4 चाकी गाडी आज लाखोच्या रूपात मुंबई रोडला प्रदूषण उधळत चालणाऱ्या 4 चाकी गाड्या काय आणि इतर धुराचे लोट. सांगा, कुठपर्यंत हा निसर्ग मास लावणार की तो धूर पोटात साठवणार? उद्रेक वाढून त्यांनी तुमचेच तुम्हाला परत केले. आकाशाला टेकलेल्या मोठमोठ्या इमारती, कंपन्या, त्यात चालू असलेल्या यंत्रणा ह्या पूर्ण जगात किती असतील याची आकडेवारी नाही. यात वाढती लोकसंख्या, देवाणघेवाण, यातील भ्रष्टाचार काय म्हणून सांगावे? या सगळ्याचे तात्पर्य म्हणजे या भूतलावरील सर्व मानवजात निसर्ग मातेला पोखरून खातो आहे. एकेवेळी सौंदर्याने नटलेली ही निसर्ग देवता कुठेतरी कठोर होत आहे आणि आपले रौद्र रूप दाखवत आहे. या रौद्र रूपातील तिचा एक एक अश्रू भूतळावर विषाणूच्या रूपात ओघळत आहे. त्यातूनच हे महामारीचे रूप आपल्या समोर आले आणि कोरोना नावाने तो विषाणू सर्व जगाला त्रस्त करीत आहे. यापूर्वी असेच 100 वर्षानंतर रोगराई, महामारी, भूकंप, युद्ध ह्यासारख्या गोष्टी घडायच्या, पण त्याची क्षती सौम्य असे. हे एवढे भयावह नव्हते. आत्ताच्या या काळात मृत्यूचे तांडव पाहणे, ऐकणे कठीण झाले. वाढती महागाई यात भर पाडते आहे, कारण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यावर मला एक कृष्णाच्या काळातील गोष्ट आठवते आहे. यादव कुळात सर्वत्र आनंद होता. कोणीही गरीब नव्हते. कृष्णाने त्यांच्या नगरात सर्वांना सुखी आनंदी केले होते.
परंतु मानवजातीचा धर्म त्याला चैन पडू देत नाही. वैर हे आलेच. तेव्हा यादव कुळातील सर्व यादव एकमेकाशी युद्ध करू लागले. यादवच यादवांना मारू लागले आणि सर्व यादवाचा नाश झाला. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशाला संपविण्याचे रचलेले षडयंत्र म्हणजेच कोरोना. या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विज्ञानामुळे म्हणजेच लसीकरणामुळे ही स्थिती संपुष्टात येईलही. तोपर्यंत बऱ्याच जणांचे स्वकीय आप्तवर्ग गेलेले असतील. हे दृश्य म्हणजे यादवांचा नाश. जात्यातून भरडल्या जाणाऱ्याची संख्या हाताबाहेरची आणि जात्याच्या पाळूत राहिलेली आपली. परदेशातील किंवा आपल्या देशातील कितीही भाऊ म्हणतील, पण स्वार्थापोटी कोरोना विषाणूच हे एक लव्हाळ ठरले, हे घातक ठरले. त्राही लोकांची अवस्था झाली. लव्हाळ म्हणजे हे कृष्णाच्या काळी जेव्हा युद्ध झाले तेव्हा लोकांनी जे हाती येईल ते उचलून एकमेकांना मारायचे आणि त्याचं मुसळ तयार व्हायचं. ते नदीकाठचे लव्हाळ उपडून ते वर केले की त्याचे मुसळ तयार व्हायचे. तेच हे लव्हाळ म्हणजे कोरोना विषाणू. धन्यवाद.